या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू आदित्यच्या खोलीमध्ये असते आणि तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते आणि तिला बघून पारू खूप घाबरते आणि पटकन आदित्यचे तिच्या हातामध्ये असणारे शूज लपवते. तर अनुष्का रागातच तिला विचारते की पारू, तू इथे काय करतेस? तुला माहीत नाही का खाली सगळेजण तुझी वाट बघतायत, की कोणीतरी तुला इथे बोलवायला येईल याची तू वाट बघत होती. आणि अनुष्काचं ते बोलणं ऐकून पारूला वाईट वाटतं. ती खाली मान घालून म्हणते की नाही अनुष्का मॅडम, मी इथे फक्त आदित्य सरांचे शूज साफ करण्यासाठी आले होते. आणि ते ऐकून अनुष्का हसतच म्हणते की अरे हो ना, हीच तर सगळी तुझी कामं आहेत. आणि ते ऐकून पारूला खूप वाईट वाटतं. त्यानंतर अनुष्का तिला म्हणते की पारू, मला ना थोडं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे पारू काय झाले ते विचारते. तर अनुष्का म्हणत असते की आदित्य किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO आहे. त्याला अनेक कामं असतात, त्यामुळे आपण सतत त्याच्या आजूबाजूला घुटमळत राहणं बरं दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण आदित्यला थोडा फ्री टाईम द्यायला हवा, म्हणजे तो त्याच्या कामावर व्यवस्थित लक्ष देऊ शकतो. आणि ते ऐकून पारू म्हणते की ठीक आहे अनुष्का मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आलंय माझ्या लक्षात. आणि ते ऐकून अनुष्का तिच्या जवळ जात म्हणते की अरे वा, तू तर खूपच हुशार आहे. पण पारूला असं वाटतं की अनुष्का पहिल्यासारखे तिचे गाल ओढेल, त्यामुळे ती पटकन गालावर हात ठेवते आणि ते बघून अनुष्काला हसू येतं. मात्र मग त्यानंतर ती मुद्दाम पारूला म्हणू लागते की आत्ता मला कळते की घरातील सगळेजण सतत पारू पारू का करत असतात ते. तुला खरंच खूप पटकन गोष्टी कळतात ग, अशी शहाण्यासारखी वागत जातो. आणि मग ती पुन्हा पारूला म्हणते की यापुढे ना आदित्याच्या जवळपाससुद्धा फिरकू नको. मला माहिती आहे कदाचित तू त्याच्यापासून अंतर ठेवशीलही, मात्र त्यालासुद्धा हे कळायला हवं ना. त्यामुळे तू असं काहीतरी कर ज्यामुळे तो सुद्धा तुझ्यापासून लांबच राहील. आणि त्यावर पारू म्हणते की ठीक आहे अनुष्का मॅडम, आदित्य सरांना माझ्यापासून कसं लांब ठेवायचं हे माहिती आहे मला. आणि ते ऐकून अनुष्का खुश होते आणि मग पारू तेथून निघून जाते. त्यानंतर मग त्यांना प्रवासासाठी निघायचं असतं, त्यामुळे पारू गाडीमध्ये सगळं सामान ठेवत असते. आणि जेव्हा ती आदित्यचे शूज हातात घेते तेव्हा त्यांच्याकडे बघत म्हणत असते की आता या प्रवासामध्ये तुम्हीच माझे सोबती आहात. मला जे काही बोलावं वाटेल ना ते मी सगळं तुमच्याशी बोलेल. तुम्ही नाही उत्तर दिलं तरीही चालेल, फक्त माझं म्हणणं ऐकून घ्या. आणि तिचं ते बोलणं सुरू असतानाच दामिनी त्या ठिकाणी येते. ती पारूला विचारत असते की काय गं पारू, इथे तर कोणीच नाही आहे, मग कोणाशी बोलत होती तू? मात्र त्यावर पारू काही उत्तर देत नाही. त्यामुळे दामिनी चिडते आणि तितक्यात तिचं लक्ष पारूने हातात काहीतरी लपवलं आहे याकडे जातं. ती पारूला काय लपवलं आहे असं विचारते. तर पारू पटकन तिच्या पुढे आदित्यचे ते शूज घेऊन येते. त्यामुळे दामिनी मोठ्यानेच तिच्यावर ओरडते आणि तिला ते शूज खाली ठेवायला सांगते. तितक्यात आदित्य आणि अनुष्कासुद्धा त्या ठिकाणी येतात. आदित्य पारूला म्हणत असतो की माझे शूज तू का घेऊन आली? मी माझे आणले असते ना. तुला कित्येक वेळा सांगितले की अशी कामं करू नको. आणि त्यावर पारू म्हणते की हो मालक सर, मला माफ करा. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की अगं पारू, हे काय चालले तुझं? मालक सर का म्हणतेस तू मला? तर पारू म्हणत असते की तुम्ही माझे मालक आहात, त्यामुळे मी तुम्हाला मालक सरच म्हणणार ना. आणि ते ऐकून अनुष्का मनाशी म्हणत असते की ही पारू ना खरंच खूप आगाऊ आहे. त्यानंतर मग अहिल्या आणि श्रीकांतही त्या ठिकाणी येतात. आदित्य आणि अनुष्का त्यांचा आशीर्वाद घेतात आणि मग त्यानंतर ते तिघेजण प्रवासाला निघतात. तर दामिनी म्हणत असते की गाडीमध्ये किती जागा होती, मलासुद्धा घेऊन गेले असते तर काय बिघडलं असतं. तर दुसरीकडे ज्या गुरुजींनी मारुतीला फसवलेलं असतं ते मारुतीला पुन्हा एकदा भेटतात. मारुती त्यांना विचारत असतो की तुम्ही माझ्या मुलीसाठी ग्रहशांती केली की नाही? आणि त्यावर तो माणूस खोटंच सांगतो की तुमच्या मुलीची ग्रहशांती करायला मी हिमालयात गेलो होतो, मात्र तुमच्या मुलीला बाहेरची बाधा आहे, त्यामुळे पूजा पूर्ण झालीच नाही. माझ्या पूजेचं सगळं सामानसुद्धा काळं पडलं. त्यामुळे आता आपल्याला महाकालाला प्रसन्न करून घ्यावं लागेल, नाहीतर तुमच्या मुलीच्या जीवाला धोका आहे. आणि ते ऐकून मारुती तर खूपच घाबरतो. काय करावं त्याला सुचत नाही. आणि मग तो त्या माणसाला विचारतो की आता आपण काय करायचं? तर तो माणूस त्याला सांगतो की आता आपल्याला अजून एक पूजा करावी लागेल आणि त्यासाठी 60,000 रुपये खर्च येणार आहे. आणि ते ऐकून मारुती काळजीत पडतो. तर तो माणूस म्हणत असतो की पोरीच्या जीवापेक्षा तुला काही पैसे महत्त्वाचे आहेत का? आणि त्यामुळे मग मारुती 60,000 रुपये आणायला सुद्धा तयार होतो. दुसरीकडे
आदित्य, पारू आणि अनुष्का निघालेले असतात. अनुष्का आदित्यला म्हणत असते की मी आत्तापर्यंत अनेक बिझनेस ट्रिपला गेले आहे, मात्र आज पहिल्यांदाच मी माझ्या लाईफ पार्टनरसोबत कुठेतरी जात आहे आणि याचा मला ना खरंच खूप आनंद होतोय. मला हे सगळे क्षण जपून ठेवायचे आहेत. आणि ते ऐकून आदित्यसुद्धा खुश होतो, मात्र पारू रागातच त्या दोघांकडे बघत असते. त्यानंतर अनुष्का पारूला विचारते की तू तर ब्रँड ॲम्बॅसेडर आहेस ना, मग तू अशा अनेक कार्यक्रमांना गेली असशील. आणि त्यावर पारू म्हणते की हो अनुष्का मॅडम, आदित्य सर मला जिकडे चल म्हणतील तिकडे मी जाते. आणि मग ती आदित्यला विचारते की आपण मागच्या वेळी जिकडे गेलो होतो तिकडेच आता जायचं आहे का? तर आदित्य हसून म्हणतो की नाही, यावेळी आपल्याला दुसरीकडे जायचं आहे. तर पारू म्हणत असते पण तिकडे राहण्याची व्यवस्था तर आहे ना? आणि त्यावर आदित्य हो म्हणतो. पण पारू काही गप्प बसत नाही. ती आदित्यला वेगवेगळे प्रश्न विचारून अक्षरशः हैराण करून सोडते. आणि तिचे ते सगळे प्रश्न ऐकून आदित्य आणि अनुष्का खूप वैतागतात. आणि मग शेवटी आदित्य पारूला म्हणतो की पारू प्लीज तू गप्प बस, मी गाडी चालवतोय, तुला कळत नाही का किती बडबड करतेस तू, यापुढे एकही शब्द बोलू नको. आणि ते ऐकून पारू गप्प बसते. मात्र त्यानंतर आदित्यला वाईट वाटतं. तो मनाशी म्हणत असतो की उगाच मी पारूवर ओरडलो, पण ती आज अशी का वागते ना तेच मला कळत नाही. तर दुसरीकडे प्रिया आणि प्रीतम एकमेकांशी छान गप्पा मारत फिरत असतात. मात्र प्रीतमला आदित्यची आणि पारूची खूप आठवण येत असते. तो म्हणत असतो की आज ना मला घरात जावंसं वाटतच नाही आहे. आणि ते ऐकून प्रिया चिडते. ती म्हणत असते की इथे तुमच्या लग्नाची बायको असताना तुम्हाला त्यांची आठवण येते का? आणि तुम्हाला माझ्यासोबत बोर होतं आहे का? जर तसं असेल तर सांगा मला, मी जाते निघून. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की नाही प्रिया मॅडम, असं काही नाही आहे. आणि मग तो प्रियासोबत दिवसभराचा प्लॅन बनवतो. पण प्रिया म्हणते की आपण कुठेही फिरायला जायचं नाही आहे, त्याऐवजी तुम्ही ऑफिसला जायचं आहे. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच त्यांना बाहेरून मारुतीचा आवाज येतो. मारुती गाडी घेऊन आलेला असतो. मात्र गेटवर असणारा सिक्युरिटी चहा पित असतो आणि त्यामुळे तो मारुतीला म्हणतो की मामा थोडा वेळ थांबा, मी पटकन चहा संपवतो आणि गेट उघडतो. पण त्यामुळे मारुती त्याच्यावर मोठ्याने ओरडतो. आणि त्याचा आवाज ऐकून प्रिया आणि प्रीतम बाहेर येतात. पण मारुती त्यांच्याकडे बघतही नाही आणि सरळ तेथून निघून जातो. त्यामुळे त्या दोघांना आश्चर्य वाटतं. तर दुसरीकडे पारू अजूनही तोंडावर बोट ठेवून शांत बसलेली असते. तर आदित्य अनुष्काला गाणे सुरू करायला सांगतो. अनुष्का सिस्टीममधील गाणी लावते, मात्र तिच्याकडून ते काही चालू होतच नाही. आणि त्यामुळे आदित्य पारूला म्हणतो की पारू तूच एखादं गाणं गा की. आणि तो अनुष्काला म्हणतो की तेवढाच टाईमपास आपल्याला. आणि ते ऐकून पारू खूप चिडत्याने म्हणते की मी काही टाईमपास आहे का? मात्र त्यानंतर अनुष्का आणि आदित्यने आग्रह केल्यावर ती मोठमोठ्या आवाजामध्ये चांदोबा चांदोबा भागलास का हे गाणं गायला सुरुवात करते. आणि तिचं ते गाणं ऐकून आदित्य आणि अनुष्का डोक्यालाच हात लावतात आणि पारूला गप्प बसायला सांगतात. त्यानंतर अनुष्का पुन्हा एकदा त्या म्युझिक सिस्टीममधील गाणी लावायचा प्रयत्न करते, पण तिला काही ते शक्य होत नाही. आणि ते बघून पारू हसतच म्हणते की अनुष्का मॅडम तुम्ही काही इंजिनियर आहात का? नाही ना, मग हे कसं तुम्हाला जमेल? तर अनुष्का रागातच म्हणते की मग तू इंजिनियर आहे का? तुला जमतंय का बघ. तर पारू म्हणते की नाही नाही, मला तर काहीच जमत नाही. मात्र आमच्या गावाकडे ना जर अशी एखादी वस्तू बंद पडली ना तर आम्ही तिला 3-4 वेळा चालू बंद करतो किंवा मग जोरात तिच्यावर एक चापटी मारतो. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की काय? तर आदित्य म्हणतो की ती म्हणते तसं कर एकदा, कधी कधी तिचे हे वेडे चाळे आपल्या उपयोगी पडतात. मात्र अनुष्का काही हे करायला तयार होत नाही. मात्र पारू जोरात त्या म्युझिक सिस्टीमवर एक चापटी मारते आणि त्यामुळे ती सुरू होते. आणि ते बघून आदित्य हसू लागतो. अनुष्का मात्र पारूवर खूप चिडलेली असते. त्यानंतर मग त्यांना रस्त्यामध्येच एक मंदिर दिसतं. पारू आदित्यला म्हणू लागते की आपण तिथे जाऊयात, कारण असं म्हणतात की त्या मंदिरात केलेला नवस पूर्ण होतो. मात्र अनुष्का म्हणत असते की मला असं मध्ये थांबायला आवडत नाही. मात्र पारू ऐकत नाही. आणि मग त्यानंतर आदित्य त्या ठिकाणी गाडी घेऊन जातो. त्यानंतर ते तिघेजण जेव्हा कारमधून खाली उतरतात तेव्हा अनुष्काला एक महत्त्वाचा कॉल येतो, त्यामुळे ती बाजूला जाते. तर आदित्य पारूचा हात पकडतो आणि तिला दुसरीकडे घेऊन जातो. तो पारूला विचारत असतो की हे काय चाललंय तुझं?
तू अशी विचित्र का वागतेस आणि मुळात मला मालक सर का म्हणतीये. तर पारू म्हणत असते की मी तुम्हाला मालक सरच म्हणणार ना, कारण तुम्ही माझे मालक आहात. तुम्ही मला नोकरी दिली आहे, मी तुमच्याकडे काम करते आणि त्या बदल्यात तुम्ही मला पगारही देता. मग मी तुम्हाला मालक सर नाही म्हणणार तर काय म्हणणार. आणि पारूचं ते बोलणं ऐकून आदित्यला आश्चर्य वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.